राहिलात का तुम्हाला राहिला? मग तुम्हाला जी अडचण होत असेल महिलांचा विचार तुम्ही कधी केलाय का? तुम्हाला तिथं रेल्वे स्टेशनवर जावं लागतं, कुठेतरी आंबे कुठे टॉयलेटमध्ये करावे लागते, इथलं पाणी सुद्धा बंद केलं होतं. आणि मग अशा अडचणी असताना मला एवढंच सांगायचं सत्ताधारी आमदारांना, उद्यापर्यंत आम्ही कदाचित थांबू, म्हणजे मी तरी थांबेल. आमचा नाही तुम्ही कोणाला भेटायला भेटा. काही दिवसांपूर्वी मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्यांना पत्र दिलं. मला माहिती आहे सत्ताधारी पक्षातून एकनाथ साहेबांबरोबर असणारे जे आमदार आहेत ते तुम्ही निवडून दिलेले आहेत, नंतर आता त्यांच्या पक्षात गेलेले ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटतात. पण कशासाठी? एवढं आम्हाला काम द्या, एवढी बंदी करून द्या, आमच्या मतदारसंघासाठी जेवढा रस्ता पाहिजे तेवढं करून द्या, या मागण्यासाठी ते भेटले. पण तुमच्या मागण्यासाठी त्यांना भेटायला काय होते? तुम्ही कोणाचे म्हणणार आहे? कोणाचे म्हणणार आहात? महिन्यानंतर काय होणार आहे? काय होणार आहे? कोणाकडे यावं लागतंय त्यांना? कोणाची ताकद मोठी आहे? कुठलं इलेक्शन आहे? तुम्ही शिक्षक पण आहात आणि तुम्ही पदवीधर पण आहात, आणि तुमच्या जेवढी ताकद आहे शिक्षकांना कमी लेखून कधीच चालत नाही. तुम्ही इतके भारी संपर्कात असतात सगळ्यांना. शिक्षक मतदारसंघात तुम्ही गोंधळ घालाल, पण तुम्ही पदवीधर मध्ये सुद्धा गोंधळ घालण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. कारण तुमच्या वतीने सरकारला मी आव्हान करतो की कृपा करून आज संध्याकाळपर्यंत तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून यांच्या ज्या कुठल्या मागण्या आहेत डायरेक्ट पत्र आजच्या आज देऊन आम्ही या मागण्या मान्य करतो. अधिवेशन संपण्याच्या आधी आम्ही लागू करतो असे तुम्ही जाहीर करा. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण आज संध्याकाळी नाही झालं करायचं सांग. माझा घोषणा अजिबात नाही, एकच घोषणा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. समजा आज संध्याकाळपर्यंत यांनी कुठलाच निर्णय घेतला नाही, नाही तर तुमच्यापर्यंत जर त्यांनी तिथं बैठकीसाठी कुठलं शिष्टमंडळ नाही पाठवलं तर मी माझ्या वतीने उद्या तुम्ही असला काय नसला काय शिक्षक मी 11 वाजता आपल्या या ग्राउंडवर तिथं आलेलो आपल्या सगळ्यांना दिसलं. आल्या पोलिसांकडनं मला संदेश आला, कृपा करून गेल्या वेळेस सारखं इथेच तुम्ही झोपू नका, लोकांना जो झोपायला नका. मी पोलिसांना सांगतो, पोलिसांचा मी आदर करतो. आज पुरता आज आम्ही इथं राहणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही. आमच्या या शिक्षकांच्या बाजूने निर्णय जर सरकारकडनं उद्या सकाळी 10 ते 11 पर्यंत 12 पर्यंत जर घेतला गेला नाही तर मी इथं येणार, यांना पाठिंबा देणार, यांच्याबरोबर इथं बसून राहणार. आणि तुम्ही पोलिसांची किती मोठी फौज आणली तर आम्ही रात्री सुद्धा इथं झोपणार म्हणजे झोपणार. फक्त एक कृपा करून विनंती करतो, आपण खूप आक्रमक होऊ सरकारच्या प्रॉपर्टीची कुठे त्या ठिकाणी नुकसान होईल याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी, कुठे नुकसान होऊ नये याची दक्षता आपल्या सर्वांना घ्यायची. त्यामुळे आता मी पवार साहेबांना चालू आहे, त्या आंदोलनाबद्दल मी 5 वाजता आज सांगतो.
आणि मग नक्कीच जेव्हा अन्याय होतो तेव्हा या महाराष्ट्रातला सह्याद्री इथं असणाऱ्या सामान्य लोक पाठीमागे उभा राहतो. जे सर्व प्रमुख पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्याच्याचबरोबर काँग्रेस हा जो यांच्या नेत्यांना सुद्धा मी विनंती करतो की इथे येऊन तुम्हाला तिथं पाठिंबा द्यावा आणि ते 100% पाठिंबा देतील असा मला तिथं विश्वास वाटतो. त्यामुळे काही लोक जे कोणी आमदार असतील त्यांना एवढं सांगा एवढं सांगा कुठलंही कारण उद्या द्यायचं नाही. जर आम्ही उद्या इथं बसणार असो तर 12 पर्यंत तुम्ही काय करायचं करा. लोक कोणासमोर आपटायचं तिथं आपटा नाही तर विनंती करायची विनंती करा. पण एक डायरेक्ट आमच्या या सर्व शिक्षकांच्या मागण्या मांडण्याचा महत्वाची वाढ जो आपला त्याच्यासाठी आपण वाढ बघत वाढ मान्य झाला असं त्या ठिकाणी